शहर के कलमना थाना क्षेत्र में एक बड़ी चोरी का मामला सामने आया, जिसमें अज्ञात आरोपियों ने 3 अलग-अलग जगहों पर घर फोड़ी और वाहन चोरी की वारदात को अंजाम दिया। पीड़ित परिवार एक यात्रा पर गया था, तब अज्ञात चोरों ने 3 घरों में घुसकर अलमारी से सोने की ज्वेलरी, नकदी और मोबाइल चुरा लिए। चोरों ने कुल 3,43,220 रुपए का माल चुराया है। इसके साथ ही 2 अन्य स्थानों से 2 मोटरसाइकिल चोरी की गई, जिसकी कुल कीमत 90,000 रुपए थी। इस पर पीड़ितों ने रिपोर्ट दर्ज कराई, जिसके आधार पर पुलिस ने जांच शुरू की। जांच के दौरान पुलिस ने सीसीटीवी फुटेज की मदद से 4 विधि संघर्षग्रस्त बालकों के बारे में जानकारी प्राप्त की। इन बच्चों के खिलाफ पहले से भी रिकॉर्ड मौजूद था। पुलिस ने बच्चों से पूछताछ की, जिससे यह खुलासा हुआ कि इन 4 नाबालिगों ने ही 3 घरफोड़ियां और 2 वाहन चोरी की घटनाओं को अंजाम दिया था। पुलिस ने इन बच्चों से चोरी किए गए कुल 4,77,600 रुपए की कीमत का सामान बरामद किया। इस प्रकार कलमना थाना क्षेत्र में हुए 3 घरफोड़ियों और 2 वाहन चोरी के मामलों का पर्दाफाश हुआ है। पुलिस ने आरोपियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की है और आगे की जांच जारी है। पोलीस ठाणे कळमनामध्ये मागील 2 महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यामध्ये एकूण 3 घरफोडी दाखल आहेत आपल्याकडे. तसेच व्हेइकलचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये आपण जवळपास 30 ते 35 फुटेजची पाहणी केली. परिसरामधील शासकीय व खाजगी असे फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये काही विधी संघर्ष बालक वावरताना आपल्याला दिसून आले आणि त्या विधी संघर्ष बालक जे आहेत ते आपण रेकॉर्डवर चेक केले त्यांना. तसेच आपले जे गुप्त बातमीदार असतील त्यांना आपण त्या फुटेज बद्दल दाखवलं आणि साईडचे जे पोलीस स्टेशन जो आहेत आपल्या जवळचे आसपासचे यशोधरानगर, लकडगंज वगैरे वगैरे, तर अशा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण रेकॉर्डवरले आरोपी चेक केले. त्यामधून काही गुप्त बातमीदारांनी आम्हाला सांगितलं की सर, यामधील हे जे विधी संघर्ष बालक आहेत त्यांना आम्ही ओळखतो आणि आमचाही संशय त्यांच्यावर हे झाला आणि आम्ही त्या 4 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलं आणि त्या 4 विधी संघर्ष बालकाकडून आम्ही एकूण पोलीस ठाणे कळमना दाखल 3 घरफोडीचे गुन्हे उघड केले. तसेच 2 मोटर व्हेइकल बाईक चोरीचे गुन्हे उघड केलेले आहेत. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि आयफोन सारखे 2 मोबाईल, आयफोन मोबाईल आणि विवो कंपनीचा मोबाईल, असे 2 मोबाईल जप्त केले आपण. तसेच सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेले आहेत आणि असे 4 विधी संघर्ष बालकाकडून आपण एकूण 4,77,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाई आम्ही माननीय झोन 5 सर निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये, तसेच कामठी विभाग एसीपी सर श्री विशाल सागर सर आणि आमचे पोलीस ठाणे कळमनाचे सिनियर पीआय सर श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे तपास पथकाचे टीम, आमचे पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस शिपाई मंगेश लोही, पोलीस शिपाई संतोष पांडे, पोलीस शिपाई संदीप ढाले, हे आमच्या या टीमने काम केलेलं आहे. इनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ निशा पंजवानी की रिपोर्ट।